नमस्कार, मी नीलम पाटील, कोल्हापूरचा आस्वाद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। 5 मध्यम आकाराची वांगी घेतलेत, ती एकाच सारखी चिरून घेतलेत। 2 छोटे बटाटे घेतलेत, 2 कांदे घेतलेत, तेही बारीक चिरून घेतलेत। वांगी आणि बटाटा काळे पडू नये म्हणून ते वेगवेगळ्या भांड्यात मी पाण्यात घालून ठेवले। खोबऱ्याचा केस घेतला 1 वाटी, 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक। हे सर्व आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवले, त्यात आता आपण थोडं तेल घालूया। तेल गरम झालं आहे बघा, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूया। त्यात आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया। कांद्याचा रंग बदललाय बघा, त्यामध्ये आता आपण बारीक केलेला मसाला घालूया। मसाला आता आपण थोडासा 1 मिनिटभर तेलात परतून घेऊया। मसाला चांगला तेलात परतून झाला आहे बघा, त्यामध्ये मी आता अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे। तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरलीत तरी सुद्धा चालेल। त्यात आता पहिले बटाटे घालूया। 2 मिनिटं झाकण ठेवून बटाटा आता आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेत बघा। वांगी थोडीशी परतून घेऊया। घरातली चटणी 1 चमचा घालायचे। 1 मिनिटभर परतून घेऊया। दुसऱ्या बाजूला मी गरम पाणी करायला ठेवले। जेवढं पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं तेवढं गरम करायला ठेवायचं। त्यामध्ये आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं। गॅस कमी करून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं भाजी आपली शिजून द्यायची। 10 मिनिटांनी बघा किती छान उकळी आली आहे आपल्या भाजीला। आपली भाजी शिजली आहे बघा। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। गॅस बंद करायचा आहे। किती छान रंग आला आहे बघा आपल्या भाजीला।